हाय, मी आत्ताच तनूला घेऊन आले शाळेतून आणि तनू कपडे चेंज करते आता आतमध्ये. झाड बघू शकता कसं झाड झालंय. तनू पण आली आता. माझी मान मोडायची का? नाही, तुला माझी मोडायची आहे. आणि मी नाही मोडत कोणाची मान. हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर इथे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तांदूळ आणलेले मदर इंडिया शरबती आले माझ्या तोंडात, सॉरी मदर इंडिया. आणि त्याच्यामध्ये बघा ही डाळ आहे ना, तर मागचा किराणा भरला होता ना तेव्हा घेतलेली. पण ती डाळ आहे ना मी बनवतच नाही, कारण की मला उडदाची डाळ आहे ना साल्ट्याची, ते काळे साल्टे असतात ना उडदाच्या डाळीला, ती साल्ट्याची डाळ बनवायला आणि खायला छान वाटते. ही बिगर साल्ट्याची पांढरी डाळ मला बिलकुल खावं वाटत नाही. तर मी तशीच ठेवून घेतली होती ती, मला इडली करायची होती त्याच्यामुळं. आणि भांडं तर आणलंच दाजीने. तर चला आता इडली बनवून घेते मी मस्त. रात्रीला शरबत आपलं मदर इंडिया तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत ठेवली. मी काही अशी मापानं ठेवत नसते, मी अंदाजे ठेवत असते. आता मला सवय झाली आहे, आम्हाला जेवढे पुरल इडली खायला तेवढे मी आमच्या हिशोबानं भिजत टाकत असते ती डाळ आणि तांदूळ. तर आता इथं मस्त मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे, म्हणजे जास्त बारीक पण नाही केलेलं, जसं मी नेहमी करते तसंच केलेलं. तर कणीदार असं बारीक करून घेतलं मी मस्त कण्या त्याच्यामध्ये ना. आता ते ठेवणार मी भिजत 1-2 तास. आता ते भिजून झालं तर मी इथं तेल लावायचं होतं, तर गोड तेल खायचं तेल आपलं ते लावून नाही घेतलेलं मी भांड्याला. तर आता मी तेल लावून घेते आणि आता परत त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकते. तर नवीन आहे ना त्याच्यामुळं थोडेसे खाली चिपकले होते ते, म्हणजे फर्स्ट टाईम चिपकले, नंतर नाही व्यवस्थित निघले होते. तर चला आता पटापट मस्त इडली बनवून घेते. आणि खूप छान झाली ती मस्त इडली. आणि त्याच्यासोबत सांबार बनवलं होतं मी खायला, तर ते दाखवलं नाही कारण की स्वयंपाक बनवायला खूप उशीर झालता. तर आता हा आहे शेवटचा. तर आता पटकन टाकून घेते आणि ठेवते बनवण्यासाठी. तर आता इथे बघा झालेलं आहे. तर आता मी इथं काढून घेते. तर खूप गरम होतं त्याच्यामुळं हात पण भाजत होते. तर हे फर्स्ट टाईम काढते ना मी, तर हे नवीन भांडं असल्यामुळं थोडंसं खाली चिपकलं होतं, तरी पण मी तेल व्यवस्थित लावून घेतलं होतं. तर हे एवढंच चिपकलं होतं, बाकीचे नव्हते, बाकीचे व्यवस्थित निघत होते. कारण की थंड झाल्यावरती पण मी काढायला पाहिजेत होतं, तर मी थंड झाल्यावरती काढलं नाही. गरम गरम याच्यामध्ये ते जास्त चिपकत होते. थंड झाल्यावरती काढल्यावर खूप छान निघतं ते. आणि हे बघा परफेक्ट अशी इडली, मऊदार लुसलुसीत. तर चला या तुम्ही पण खायला. भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी. आणि इडली कशी झाली ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक पण करत जा व्हिडिओला, तेवढंच मला छान वाटतं. तर बघा इडली किती छान झाली आहे, मस्त आणि परफेक्ट निघली आहे. चला मग बाय.